ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतला आहे. डाळे, ओला खोबरा घालून, 2 मिरच्या, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, अद्रक 1 इंच असा घालून चवीनुसार मीठ ही चटणी तयार केलेला आहे. हा बघा, पेपर डोसा बरोबर खाण्यासाठी पेपर डोशासोबत ही बघा एकदम टेस्टी चटणी तयार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे पेपर डोसा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता रवा डोशासाठी पीठ तयार करून घ्यायचा. 1 कप रवा घेतलेला आहे. एक चमचा मैदा घालायचा किंवा गव्हाचा पीठ घालायचा. अर्धा कप दही घातलेला आहे. पाणी 1 कप घालायचा. हा बघा अशा प्रकारे घातलेला आहे. आता अर्धा चमचा मीठ घालायचा. झाकण लावून चांगला बारीक स्मूथ असा पीठ तयार करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे. आता हा पीठ एका बाउलमध्ये मी काढला आहे. त्याला 10 मिनिटं भिजायला ठेवायचा. चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे एकदम स्मूथ असा पीठ तयार करून घ्यायचा. यामध्ये अजून बेकिंग सोडा अर्धा चमचा घालायचा. असा चांगला मिक्स करून घ्यायचा. एक पॅन गॅसवर ठेवला आहे. तो चांगला गरम होऊ द्यायचा. त्या पिठामध्ये थोडासा मीठ घालायचा. हा बघा चांगला गरम होऊ द्यायचा. थोडासा पाणी शिंपडायचा. कॉटन कपड्याने असा पुसून घ्यायचा. डोसा घातल्यानंतर आता चिकटणार नाही पाणी मारल्यामुळे. हा डोशाचा पीठ घालायचा. 1.5 चमचा घातला आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घ्यायचा. हा बघा एकदम पातळ मोठ्या आकाराचा डोसा तयार झालेला आहे. पेपर डोसा. हा बघा रंग छान आलेला आहे. तांबडा कलर, ब्राऊन कलर. साखर घातल्यामुळे डोशाला रंग छान येतो, म्हणून 1 चमचा साखर मिक्सरमधून रवा बारीक करताना घालायचा. हा बघा एकदम सॉफ्ट ब्राउनी पेपर डोसा येथे तयार झालेला आहे. भाजून घेतलेला आहे. हा बघा
रवा पेपर डोसा ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा बघा, एकदम क्रिस्पी टेस्टी असा हा डोसा तयार झालेला आहे. हा डोसा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे. आता दुसरा डोसा पण असाच तयार करून घ्यायचा. 1.5 चमचा पीठ घालायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला डोसा तयार करून घेतला आहे. हा बघा, एकदम क्रिस्पी कुरकुरीत डोसा, पेपर डोसा तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. हा बघा, दोन्ही डोसा मी या डिशमध्ये काढलेला आहे. याबरोबर ही ओल्या खोबऱ्याची चटणी घेतलेला आहे. हा बघा, खूपच सुंदर एकदम क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे. हा बघा, तोडून मी दाखवला आहे. पातळ पातळ असा हा पेपर डोसा तयार झालेला आहे. या ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा डोसा खायचा, एकदम चांगला लागतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये.